नाही, खरं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम हे साधारणपणे 15-16 वर्षापासून सुरू आहे, रखडलेलं आहे. ही वस्तुस्थिती दुर्दैवाने एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेच त्या ठिकाणी मान्य करत असतो. आणि कोकणाच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण मार्ग आणि साधारणपणे 70-80% काम हे त्याचं झालेलं आहे. म्हणजे दक्षिण रायगडपासून जो पुढचं काम आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. पण जो अलीकडचा पट्टा आहे, जो सुरुवातीच्या कालावधीमध्ये ओरिजिनल आराखड्यामध्ये डांबरी म्हणून घेतला होता आणि मग त्यानंतर आपण आदरणीय गडकरी साहेबांना विनंती केली आणि त्यालाही पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर त्याच्यामध्ये तो बदल हा करण्यात आला. पण ओरिजिनल आराखड्यामध्ये घेतलेले जे VOPs आहेत, अंडरपास असतील, ओव्हरपास असतील, त्यांचं काम त्या ठिकाणी आहे. 13 पैकी 11 यांचं झालेलं आहे. काही त्या ठिकाणी 2 आहेत ते प्रगतीपथावर आहेत. पण या सगळ्या याच्यामध्ये साधारणपणे एक रायगडवासी म्हणून आपल्या सगळ्यांचीच भूमिका आहे की एक तर मधल्या कालावधीमध्ये आम्ही त्या संदर्भातली बैठक घेतलेली होती आणि सुकेळीचा जो टोल आहे तो 82 जो एक मर्यादा किलोमीटरची असते की टोल किती अंतरावर असावे, तर त्या अंतराच्या याच्यामध्ये तो टोल बसत नसल्यामुळे तो सुरू करण्यात येऊच नाही, कधीच नाही. अशा पद्धतीचे आम्ही त्या बैठकीमध्ये खासदार तटकरे साहेबही त्या ठिकाणी होते, मी त्या बैठकीला होती आणि तो प्रस्ताव आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तिथं त्यांच्या विभागाकडे पाठवण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या. पण अलीकडचा जो टोल आता सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मधल्या कालावधीमध्ये जी वाढ ही करण्यात आली, मी आदरणीय गडकरी साहेबांनासुद्धा या संदर्भातली विनंती ही लेखी स्वरूपात आणि त्यांची वेळ घेऊनसुद्धा आम्ही करणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आता या येत्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही त्या संदर्भातलं निवेदन हे देणार आहोत की आज पालकमंत्री भरतशेठ गोगावले आम्ही त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय घेतला आणि रस्त्याचं काम हे 100% पूर्ण होईपर्यंत आपण टोलची वसुली करू नये अशा पद्धतीचं आमचं निवेदन असणार आहे. कारण आत्ता गणपतीच्या कालावधीमध्ये तर टोल माफी दिलीच जाते आणि साधारणपणे आपल्या दरवर्षीची एक मी म्हणेन सरकारच्या वतीने प्रथा परंपरेचा तो भाग झालेला आहे की ती आपण देत असतो. ही म्हणजे त्याबद्दल मी सरकारचे नेहमी आभारच मानेन. कारण गणपतीच्या कालावधीमध्ये साधारणपणे 4-5 दिवस आधीच कोकणवासियांची मुंबईतून येण्याची जी काही संख्या आहे ती आपण सगळेच बघत असतो. त्यामुळे त्यावेळेला टोल माफी ही रास्तच आहे. पण 100% काम पूर्ण होईपर्यंत टोलची वसुली केली जाऊ नये अशा पद्धतीचं आमचं निवेदन हे असणार आहे. मी आजच्या या बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती केली की आपण त्या संदर्भातला ठराव घेऊया आणि पूर्ण रस्त्याचं काम क्वालिटी पूर्ण झाल्यानंतर टोल देण्याच्या संदर्भामध्ये कोणाचाच विरोध नाही आहे. पण रस्त्याचं काम अपूर्ण असताना, नादुरुस्त असताना, काही ठिकाणी आपण बघतोय की थोडा दर्जासुद्धा कामाचा योग्य नसताना आपण नागरिकांवर हा टोल तिथं थोपवणं हे मला असं लोकप्रतिनिधी म्हणून, एक सरकारची प्रतिनिधी म्हणून सुद्धा एक चुकीचं वाटतं. त्यामुळे त्या संदर्भातलं निवेदन आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देणार आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनाही मी विनंती केलेली आहे की त्यांनीसुद्धा त्यांच्या दालनामध्ये गणपतीच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने मंत्री म्हणून त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांसहित ती बैठक ही आयोजित करावी. आणि खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासून मी तर म्हणेन ज्या दिवशी 100% हायवेचं काम पूर्ण होईल त्यावेळेला गणराय पावला असं त्या ठिकाणी आपण सगळे मानू. कारण अनेकदा अनेक अडचणीतून त्या ठिकाणी प्रवास करावा लागत असतो. तो सुदैवाने मला असं वाटतं की या वर्षभराच्या कालावधीमध्ये ती आपली अडचण जी आहे ती निश्चितपणाने दूर होईल. त्यामुळे टोल आणि रस्त्याच्या संदर्भातली आमची सगळ्यांचीच जी काही भूमिका आणि जे मत आहे ते त्या ठिकाणी काही त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. म्हणतात की टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.